ही पट्टी कचऱ्यात जाणार होती, तर आठवण आली त्याला बागेमध्ये याचा काहीतरी उपयोग होऊ शकते, काहीतरी आकार आपण याच्यामध्ये देऊ शकतो. आणि बघा आता 2 टब माती तर 2च कुंड्या रेती, म्हणजे सारखं प्रमाण घेतलं. 2 कुंड्या माती तर 2 कुंड्या रेती आणि त्याच्यासोबत 1 कुंडी वर्मी कंपोस्ट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मी याच्यामध्ये टाकला आहे राख. अशा पद्धतीने हे मिश्रण छान बनवून घेतलेलं आहे. हे असं झाड आहे जेट प्लांट की ते तुम्ही कोणीही लावू शकता आणि एक वेळा लावलं तर बागेमध्ये जात नाही, उलट त्याचे नवीन नवीन झाडं तयार होते. कारण ते जसं वाढते त्याची कटिंग करावं लागते आकार देण्यासाठी. बघा असं लावून घेते चौकून. मला आता चौकून टोपियारी बनवायची होती आणि हे असं भेटलं मला, तर मी म्हटलं चला याचा उपयोग करूया. लक्षात आलं की बागकामामध्ये उपयोग येईल, नाहीतर ही पट्टी जाणार होती बाहेर. आणि इथं बघा आता असं लावून घेतलं ना, तर आता मी एक कुंडी घेते, त्याच्यामध्ये छान अशी कटिंग ग्रो केलेली आहे. ती कुंडी आता पूर्णपणे फुटलेली आहे. आता ती आज ना उद्या तुटणार आहे, त्याच्यापेक्षा त्याच्या कटिंगचा उपयोग आपण करून घेऊया. अशा प्लास्टिकच्या कुंड्या काही दिवसांनी खराब होतात जास्त उन्हामध्ये त्या राहिल्या तर. जेट प्लांट वर्षभरापासून माझं उन्हात आहे. उन्हाळ्यात भर उन्हात तो होता, त्याला कोणतीही सावलीची व्यवस्था केलेली नव्हती, मस्त राहिला तो. आणि त्याच्यामुळे लक्षात आलं की हा प्लांट उन्हामध्ये छान टिकू शकतो. इथं बघा आता एका दोऱ्याच्या साहाय्याने आजूबाजूनं अशी कटिंग बांधून घेते. जसा वरून आकार येईल ना चौकूट असा, खूप सुंदर हे दिसणार आहे आपलं. आणि पूर्ण तयार झाल्यावर खूप छान थोडं जास्त कटिंग बांधलं याच्यासाठी की हे जाड आकार मला तयार करायचं आहे. सुंदर दिसणारसुद्धा आणि आकारसुद्धा छान होणार आहे. या पद्धतीने दोन्ही साईडनं मी आता अशी दोऱ्याच्या साहाय्याने बांधून घेते. आणि कटिंग थोडी मोठी घेतलेली आहे. बघा तुम्ही किती हेल्दी कटिंग तयार झालेली होती एका कुंडीमध्ये. ती कुंडी मात्र पूर्णपणे फुटली होती, म्हणून ती आता कुंडी तर टाकून द्यायची वेळ आलेली आहे. पण ह्या कटिंगचा म्हटलं छान असा उपयोग करूया. आणि अशा पद्धतीने बघा छान असं बांधून घेते. आपल्या घरातल्या रेलाचा उपयोग केलेला आहे. आणि रेती माती असं प्रमाण घेतलं ना तर झाडं खराब होत नाही. म्हणजे याला काय पाणी तुम्ही साचू द्यायचं नाही. एकदम जास्त पाऊस आला आणि पाणी साचलं तेव्हाच ही कटिंग खराब होते. तशी जेट प्लांटची कटिंग खराब होत नाही जर पाणी साचलं नाही तर. आणि अशा पद्धतीने बघा आता सगळीकडे याचा दोरा बांधून घेऊन छान असा आकार देणार आहे. आणि पूर्ण झाल्यावर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि अशा पद्धतीने बघा दुसऱ्या साईडनं सुद्धा मी आता लावून घेते. दुसऱ्या साईडने कटिंग बांधून असं चौकोन आकार देऊन आणि छान असा जेट प्लांटचे वेगवेगळे आकार आपण बनवू शकतो आणि एकत्रसुद्धा सर्व कटिंग ग्रो करू शकतो. ते सुद्धा छानच दिसते, हे सुद्धा छानच दिसते. आणि फक्त एक झाडं आणलेलं होतं, 1-2 झाडं आणले की त्याच्यापासून आता भरपूर झाडं माझ्याकडे तयार झाले. आता परत कटिंग करण्याची वेळ आली, कारण खूप कटिंग ग्रो झालेली आहे. आणि आता ते परत कापतो जेव्हा आपण, तर कोणताही बागकाम करणाऱ्या व्यक्तीला ते कटिंग टाकावं वाटत नाही. मग काही ना काही शोध होते आणि कोणतीही कुंडी दिसली की त्याच्यामध्ये कटिंग लावल्या जाते. आणि अशा पद्धतीने बागेमध्ये कटिंग वाढतात, झाडं वाढतात आणि झाडं दिसायलासुद्धा छान असते. आणि हे प्लांट शुभसुद्धा खूप मानलेलं आहे. शुभ प्लांटमध्ये या प्लांटचं नाव आहे जेट प्लांटचं. तुम्हाला कसं वाटलं? आता उरलेली कटिंग बघा परत ह्या कुंडीमध्ये लावून घेते. काही झाडंच आहे हे राहिलेले आणि काही कपामध्ये सुद्धा मला लावून द्यायची होती. अशा पद्धतीने मी सर्व आपली झाडांची कटिंग लावून घेते. अशा पद्धतीने आपण बागेमध्ये विविध प्रकारचे कटिंग वाढू शकतो. खरं तर जेव्हा पहिल्यांदा जेट प्लांट माझ्या घरी आला होता तो माझ्याच्यानं खराब झाला होता, कारण तेव्हा आपल्याला माहिती नसतं ना, जास्त पाणी दिलं होतं आणि तो खराब झाला होता. त्याच्यानंतर बघा आता इतके प्लांट तयार झाले माझ्याकडे आणि ही कटिंग इतकी वाढत राहते. हे टाकून देण्यापेक्षा अशा छोट्या कुंड्या आहेत कशात लावत राहिलं ना तर आपल्याकडे भरपूर झाडं येते. आणि तुम्हाला समोर नक्की बघा आपल्या अशी टोपियारी तयार होत आहे तर पूर्णपणे. तुम्हालाही वाटलं तर नक्की बनवा, खूप छान बागेमध्ये शोभा येते. बघा आता हे पण पाईपवर टाकून द्यायच्या आधी असा उपयोग याचा केला होता. अशा बऱ्याच टोपियारी आपल्या तयार झालेल्या आहे सुंदर. बघा आता कटिंगला आलेले काही तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद मनापासून.